नमस्कार, मी तुषार मनोहर पुयाड. हर्षल स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे. आपण जी पोलीस भरतीसाठी PYQची लेक्चर सिरीज जी चालू केलेली आहे त्यामधला हा आपला चौथा पार्ट आहे. ठीक आहे. आणि याच्या जर तुम्हाला लिखित स्वरूपात जर पाहायचं असेल तर यूट्यूबच्या डाव्या साईडला वरच्या कॉलममध्ये CC म्हणजे CC नावाचं एक ऑप्शन असतं. त्याच्यावर जर क्लिक केलं तर खाली आपल्या स्क्रीनवरती मी जे बोलत आहे ते लिहिले जाते. ठीक आहे. तर आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करू. क्वेश्चन आहे पहिला, आझाद हिंद सेनेचे ब्रीद वाक्य कोणते होते? तर विश्वास, एकता, बलिदान हे त्यांचं ब्रीद वाक्य होते. आझाद हिंद सेनेचे वाक्य कोणते? विश्वास, एकता, बलिदान. आझाद हिंद म्हणजेच काय? नेताजी सुभाषचंद्र बोस आझाद हिंद सेनेचे कमांडर होते. आझाद हिंद सेनेचा नारा काय होता? तुम मुझे खून दो मैं तुम्हें आज़ादी दूंगा. नेक्स्ट, खालीलपैकी कोण मराठ्यांचे आरमार प्रमुख होते? तर कान्होजी आगरे हे मराठ्यांचे आरमार प्रमुख होते. नेक्स्ट, छोडो भारत चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली? छोडो भारत चळवळ ही कोणत्या वर्षी सुरू झाली? 1942. खिलाफत चळवळ, आता बाकीच्या चळवळी बघू. खिलाफत चळवळ 1919, असहकार चळवळ 1920, कायदेभंग चळवळ 1930 आणि भारत छोडो आंदोलन 1942. हे लक्षात ठेवायचं. नेक्स्ट, भारतातील भूदान चळवळीचे जनक कोणाला म्हटले जाते? तर विनोबा भावे यांना भूदान चळवळीचे जनक म्हटले जाते. ठीक आहे. नेक्स्ट, खालीलपैकी कोणास स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक असे म्हटले जाते? तर लॉर्ड रिपन याला स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक असे म्हटले जाते. पुणे करार कोणत्या दोन नेत्याच्या दरम्यान झाला? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्या दरम्यान झाला होता. ठीक आहे. आणि कधी झाला? तर 1932ला झाला. ठीक आहे. खालीलपैकी कोणी सुधारक नावाचे वृत्तपत्र सुरू केले? कोणत्या अशी व्यक्ती त्यांनी सुधारक नावाचे वृत्तपत्र सुरू केले? गोपाळ गणेश आगरकर यांनी सुधारक नावाचे वृत्तपत्र सुरू केले होते. ठीक आहे. मग लोकमान्य टिळकांनी कोणी केले ते? केशरी आणि मराठा केले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत भारत, जनता प्रभुत्व भारत, समता हे त्यांचेच आहे. तसंच आगरकरांनी मग कोण प्रश्न कोणतात? आगरकर यांनी काय केलं? सुधारक. जय जवान जय किसानची घोषणा कोणी दिली? तर लाल बहादूर शास्त्री यांनी जय जवान जय किसानची घोषणा दिली. नेक्स्ट, डिस्कवरी ऑफ इंडिया या ग्रंथाचे लेखक कोण? तर जवाहरलाल नेहरू हे यांनी डिस्कवरी ऑफ इंडिया हे ग्रंथ लिहिला होता. ठीक आहे. तर पंडित जवाहरलाल नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान, ते 47-64 जवळपास 17 वर्ष हे पंतप्रधान पदावर होते. ठीक आहे. नेक्स्ट, याच्यामध्येच आधुनिक भारताचे जनक कोणाला म्हणतात? ठीक आहे. तर राजाराम मोहन राय यांना आधुनिक भारताचे जनक असे संबोधले जाते. नेक्स्ट, शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या गडावर झाला होता? तर रायगडावरती झाला होता. कधी झाला होता? तर 6 जून 1674 रोजी त्यांचा राज्याभिषेक संपन्न झाला होता रायगडावरती. ठीक आहे. कोणाचा? तर शिवाजी महाराजांचा. केशरी व मराठा ही दोन वृत्तपत्रे कोणी सुरू केली होती? आत्ताच बघितलं. केशरी आणि मराठा कोणी चालू केली? ते लोकमान्य टिळकांनी चालू केली. आता केशरीचे संपादक कोण होते? तो गोपाळ गणेश आगरकर. आणि मराठाचे संपादक कोण होते? ते लोकमान्य टिळक. ठीक आहे. नेक्स्ट, सातारा जिल्ह्यात रिकामी जागा यांनी प्रति सरकारची स्थापना केली. ठीक आहे. हा बरेच वेळेस रिपीट झालेला आहे. साताऱ्यामध्ये कोण होते? क्रांतिसिंह नाना पाटील यांनी जवळपास 3 वर्ष म्हणजे सर्वाधिक काळ पत्री सरकार किंवा त्याला काय म्हणतो प्रति सरकार स्थापन होते त्यांचे झालेलं. नेक्स्ट, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चौदार तळ्याचा सत्याग्रह कुठे केला? तर चौदार तळ्याचा सत्याग्रह यांनी महाड या ठिकाणी केला होता. ठीक आहे. महाड जिल्हा रायगड म्हणजे 20 मार्च 1927ला केला होता. हे पण लक्षात ठेवा. नेक्स्ट, फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना खालीलपैकी कोणी केली? तर सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॉक ची स्थापना केली. ठीक आहे. सुभाषचंद्र बोस हे 1938 ते 1939च्या काँग्रेसच्या हरिपुरा आणि त्रिपुरा या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. असा एक प्रश्न येऊ शकतो. काँग्रेसच्या सुभाषचंद्र बोस कोणत्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते? ते 2 अधिवेशनाचे अध्यक्ष होते लगातार. एक म्हणजे 38 आणि एक म्हणजे 39. 38ला हरिपुरा आणि 39ला त्रिपुरा या 2 अधिवेशनाचे ते अध्यक्षपद होते. ठीक आहे. आणि त्याने फॉरवर्ड ब्लॉक हा पक्ष कधी स्थापन केला? तर 1939ला, मे 1939. नेक्स्ट, राष्ट्रीय सभेची स्थापना 1885 कोणाच्या पुढाकाराने झाली? ते A.U. ह्यूम म्हणजेच काय? सर ॲलम ह्यूम यांच्या पुढाकाराने स्थापन झाली आणि ते सचिवसुद्धा राहिले होते इंडियन नॅशनल काँग्रेसचे. इतिहासात लाल बाल पाल मध्ये पाल म्हणजेच कोण होते? तर बिपिनचंद्र पाल. आता लाल म्हणजेच लाला लजपतराय, बाल म्हणजेच बाल गंगाधर टिळक आणि पाल म्हणजेच काय? बिपिनचंद्र पाल. हे 3 नाव आहे. ठीक आहे. भारताचे पितामह म्हणून कोणास ओळखले जाते? तर भारताचे पिता म्हणून दादाभाई नौरोजी यांना ओळखले जाते.
ठीक आहे. दादाभाई नौरोजीने 1852 बॉम्बे असोसिएशनच्या स्थापनेत पुढाकार घेतला होता. त्यांनी राष्ट्रगोप्तार हे साप्ताहिक सुरू केले होते. त्यांनी लुटीचा सिद्धांत मांडला. ते 3 वेळा राष्ट्रसभेचे अध्यक्ष होते, 1886, 1893 आणि 1906. ठीक आहे. नेक्स्ट, महाराष्ट्रातील होम रूल लीगची चळवळ यांनी सुरू केली. महाराष्ट्रात होम रूल लीगची चळवळ कोण चालू केली होती? लोकमान्य टिळक. याच्या आधी आपण डिस्कस केला होता मागच्या लेक्चरमध्ये. होम रूल चळवळ लोकमान्य टिळक. होम रूल म्हणजे स्वशासन यांनीच काय होते, ॲनी बेझंट यांनी सुरू केलं होतं. कोणाच्या धर्तीवर होतं? तर आयरिश. ठीक आहे, म्हणजे आयर्लंडच्या धर्तीवर हे चालू केलं होतं. नेक्स्ट, मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून कोणास संबोधले जाते? तर बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी वृत्तपत्र जनक संबोधले जाते. कधी चालू केले? 6 जानेवारी 1832. ठीक आहे, रोजी हे सुरू केले होते. नेक्स्ट, जैन धर्माचे प्रथम तीर्थंकर कोण होते? प्रथम म्हणजे पहिले तीर्थंकर कोण जैन धर्माचे? तर आपण ऋषभ देव म्हणतो यांना. ऋषभ यांनाच आदित्यनाथ असं सुद्धा म्हणतात. ठीक आहे. मग 24वे कोण होतं? महावीर होते हे 24वे तीर्थंकर. ठीक आहे. आणि अनंतनाथ हे 14वे तीर्थंकर होते. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. नेक्स्ट क्वेश्चन, 1942च्या आंदोलनाच्या काळात नंदुरबार येथील रिकामी जागा या शाळकरी विद्यार्थीने हुतात्म्य स्वीकारले. कोण होता तो? शिरीष कुमार होता. 1942च्या आंदोलनाच्या दरम्यान कुठं? तर नंदुरबार येथील या शाळेकरी विद्यार्थ्याने हुतात्म्य स्वीकारले. कोणतं? शिरीष कुमार होता तो. ठीक आहे. नेक्स्ट, 1942च्या आंदोलनात नंदुरबार शिरीष कुमार घोष. बाबू गेनू हा गिरणी कामगार होता. तो परदेशी कापडाच्या ट्रक समोर येऊन त्यांनी देशासाठी बलिदान दिले. बाबू गेनू हा आंबेगावचा होता. हे सुद्धा एक लक्षात ठेवायचं. छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्वात प्रथम कोणता किल्ला बांधला? तर कोणता किल्ला? तोरणा हा किल्ला बांधला. छत्रपती शिवाजी महाराज सर्वात प्रथम म्हणजेच जिंकलेला तोरणा किल्ला पुणे जिल्ह्यातील आहे. तोरणा किल्ल्यालाच प्रचंडगड असे सुद्धा त्यांनी नाव दिले. नंतर भारतातून पोर्तुगीज सत्तेचा शेवट कोणत्या वर्षी झाला? तर 1961. सर्वात प्रथम 1498ला वास्को द गामा भारतामध्ये आला होता. पोर्तुगीज म्हणजे भारतामध्ये सर्वात प्रथम पोर्तुगीज आले आणि सर्वात शेवट 1961ला म्हणजे गोव्यातून कोण गेलं? तर पोर्तुगीजच गेले. जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून रवींद्रनाथ टागोर आणि सरकारने दिलेली कोणत्या पदवीचा म्हणजे किताबाचा त्याग केला? तर सर ही पदवी म्हणजेच त्याग केला. 1915ला ब्रिटिश सरकारने सर ही पदवी दिली होती. रोलेट कायद्याच्या विरुद्ध झालेल्या जमावात गोळीबार जनरल जे डायरने केला गोळीबार केला होता त्याच्या निषेध म्हणून सर या पदवीचा त्याग केला होता. नेक्स्ट क्वेश्चन, महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म कधी झाला? तर 11 एप्रिल 1827ला झाला. हे एक लक्षात ठेवायचं. नेक्स्ट, 1908 सेवा सदन या संस्थेची स्थापना कोणी केली? सेवा सदन रमाबाई रानडे यांनी केली होती. नेक्स्ट, स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना खालीलपैकी कोणी केली? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. कधी केली? 1936ला. ठीक आहे, पक्षाची स्थापना केली, स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना. ठीक आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ऑक्टोबर 1936 स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना. त्यांनी 1942 अखिल भारतीय शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना केली. ठीक आहे, म्हणजे 2. एक स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना कधी केली? तर यांनी 1936 आणि अखिल भारतीय शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना 1942. पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरात हरिजनांना प्रवेश मिळण्यासाठी कोणी सत्याग्रह आंदोलन केले? तर साने गुरुजींनी केले होते. ठीक आहे, हा 5 स्टार क्वेश्चन आहे बरं का. मंडालेच्या तुरुंगात असताना लोकमान्य टिळकांनी कोणता ग्रंथ लिहिला? तर गीता रहस्य लिहिला होता. कधी लिहिला? तर 1908. ठीक आहे. नेक्स्ट, मूकनायक हे पाक्षिक खालीलपैकी रिकामी जागा यांनी सुरू केले. तर कोणी सुरू केले? मूकनायक. ठीक आहे, मूकनायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि कधी चालू केलं? तर 1920 साली. ठीक आहे. नेक्स्ट, 1885 राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? तर रमेशचंद्र बेंद्रेजी. हा कालच रिपीट झालेला आहे. ठीक आहे. आणि इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना 28 डिसेंबर 1885 रोजी. ठीक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळाचे सेनापती कोण होता? तर हंबीरराव मोहिते. हे आपण बघितलं. नेक्स्ट, जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय म्हणजेच रिकामी जागा या शहराचे उत्खनन करताना सापडले. तर कुठचे? ऊर या ठिकाणचे उत्खनन करताना सर्वात प्राचीन संग्रहालय सापडले. नेक्स्ट, शिवाजी महाराजांचा जन्म रिकामी जागा या तालुक्यात झाला. तर कोणत्या तालुक्यात झाला? तर जुन्नर तालुक्यामध्ये झाला. पानिपतचे पहिलं युद्ध कोणामध्ये झालं? तर पानिपतचे पहिलं युद्ध बाबर आणि इब्राहिम लोधी यांच्यामध्ये झालं. ठीक आहे. नेक्स्ट, जून 1857च्या रिकामी जागाच्या लढाईने भारतात इंग्रजी सत्तेचा पाया रोवला गेला. आपण मागच्या लेक्चरमध्ये हे डिस्कस केलं होतं. तर कोणची लढाई होती? जून 19 प्लासीची लढाई होती. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. नेक्स्ट,
स्वातंत्र्य लढ्यातील तुफान सेना ही महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थापन झाली होती? स्वातंत्र्य लढा ज्यावेळी चालू होता त्यावेळी तुफान सेना चालू झाली होती, ठीक आहे. तर सातारा या ठिकाणी चालू केली होती. ते प्रति सरकार सातारा या ठिकाणी क्रांतिसिंह नाना पाटील यांचेच होते आणि त्यांचीच एक तुफान सेना म्हणून होती, ठीक आहे. नेक्स्ट, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळाला पंतप्रधानांना काय म्हणत असे? तर त्या ठिकाणी पेशवा म्हणत होता. पंतप्रधानांना काय म्हणत होता आपण? पेशवा. पंतप्रधानांना पेशवा, मोरपंथ, थिंबट, पेंगवे, ठीक आहे. आज आपण या ठिकाणीच थांबू. जवळपास आपण 40 क्वेश्चन या लेक्चरमध्ये आपण डिस्कस केलेले आहे, ठीक आहे. तुम्हाला हे लेक्चर कसं वाटलं तुम्ही नक्कीच अभिप्राय देऊ शकता. तुम्हाला जर इतर काही लेक्चरची सिरीज लागत असेल ते पण तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. तर या ठिकाणी आणि हो, तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करून घ्या, की म्हणजेच काही येणारी जे नोटिफिकेशन असेल तर ते तुम्हाला मिळत जातील. बरं, ठीक आहे. या ठिकाणी इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.